सततच्या पाठपुराव्यानंतर कमांडर दुकानावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई. गोखले रोड परिसरातील शेलारवाडीला लागून असलेल्या कमांडर या दुकानावरील अनधिकृत बांधकामावर आज ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली. महापालिकेच्या आदेशानुसार संबंधित अनधिकृत बांधकामाचा भाग पाडण्यात आला. या प्रकरणाची सुरुवात 14 मार्च 2019 रोजी झाली होती. स्थानिक नागरिक राहुल शेलार यांनी संबंधित दुकानाचं बांधकाम मंजूर नकाशाच्या विरुद्ध आणि बेकायदेशीर असल्याची तक्रार ठाणे महापालिकेकडे दाखल केली होती. तक्रारीची दखल घेऊन महापालिकेनं संबंधित मालकास नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतर दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. या प्रकरणाची सुरुवात 14 मार्च 2019 रोजी झाली होती. राहुल शेलार हे या जागेचे मालक तसेच तक्रारदार असून त्यांनी संबंधित दुकानाचं बांधकाम मंजूर नकाशाच्या विरुद्ध आणि बेकायदेशीर असल्याची तक्रार ठाणे महापालिकेकडे दाखल केली होती. तक्रारीची दखल घेऊन महापालिकेनं संबंधितांना नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतर दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. यामुळे राहुल शेलार यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये पुन्हा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार दाखल करून पाठपुरावा सुरू ठेवला. त्यानंतर शहर विकास विभागानं संबंधित जागेची पाहणी केली असता मंजूर नकाशाच्या तुलनेत अतिरिक्त आणि अनधिकृत बांधकाम झाल्याचं आढळून आलं. याबाबतचा अहवाल अतिक्रमण विभागाला सादर करण्यात आला. अहवालाच्या आधारे महापालिकेनं संबंधित मालक आणि भोगवटाधारकांना 2 वेळा सुनावणीची संधी दिली. त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. अखेर आज महापालिकेच्या पथकाने कारवाई करत संबंधित अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. अहवालाच्या आधारे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त यांनी संबंधित प्रकरणाची सुनावणी घेतली. सुनावणीनंतर दिलेल्या आदेशानुसार जागेचे मालक राहुल शेलार आणि त्यांच्या कुटुंबियांनी अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली आहे. या कारवाईबाबत समाधान व्यक्त करताना राहुल शेलार यांनी सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं. याबद्दल आपण ठाणे महापालिकेचे आभार मानत असून शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करून त्यांनी मंजूर नकाशानुसारच बांधकाम केलं आहे की नाही याची पडताळणी करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. नियमबाह्य बांधकाम आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे गावदेवी मार्केट सारख्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यास मदत होईल असंही त्यांनी सांगितलं. महापालिकेच्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून शहरातील इतर अनधिकृत बांधकामांविरोधातही अशाच प्रकारची कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मालक म्हणून मला अधिकार आहे. बरं ठीक आहे, मालक म्हणून मला अधिकार आहे. अनधिकृत बांधकामावर कार्यवाही काही सुनावणी नाही. सुनावणीचे आदेश आहेत. हे बघा 12/6चे आदेश आहेत. 12/6चे आदेश आहेत. 15 दिवसाचा मुद्दत आहे. अजून 6 दिवस आज ते 6 दिवस झाले तर 6 दिवस झाले. मला सांगितलं 15 दिवसाच्या आत तोडा आणि आमची तुम्हाला त्याच्या मागणीची हो दिले. हे वाचा काय लिहिले वाचा. तुम्ही झाले कोर्ट आणि हे न्यायालय आणि कॉर्पोरेशन. ठीक आहे, हे काम न्यायालयाचं आहे. बरं ठीक आहे, आपण बघूया. दिवाळी मी कोर्ट मित्र दिवाळी आणि सहाय्यक आयुक्त यांनी सहाय्यक आयुक्त यांनी हेरिंग करून हे आदेश दिलेले आहे आणि हे अनधिकृत बांधकाम आहे हे नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे 10/8 व्यतिरिक्त अनधिकृत आहे. महापालिकेने नमूद केले. महापालिकेला बोलवू ना. मग महापालिकाने नमूद केलेलं आहे. आम्हाला सर्वस्वी अधिकार आहे. आम्ही मालक म्हणून आम्हाला सर्वस्वी अधिकार आहे. तर त्या अधिकाराने आम्ही आता हे दुकानावर कारवाई करत आहेत. आम्ही त्यांना विनवणी केली की बाबा तुम्ही तुमची सामान काढा अथवा तुमचं जर काय नुकसान झालं तर आम्ही त्याला जबाबदार नाही. तर यापैकी जर काही यांना जर आता दादागिरीच करायची असेल आणि आमची जागा हडपायचा जर प्रयत्न करायचा असेल, कोर्टामध्ये पण यांनी खोटे दावे केलेत की इथं आम्हाला बाहेर काढलं तर आम्ही रस्त्यावर. महापालिका 15 दिवसानंतर करणार. आम्हाला तेवढा वेळ थांबायचंच नाहीये. आणि दुसरी गोष्ट आहे बघा, हे समोरची जी प्रॉपर्टी आहे ही ट्रस्टची प्रॉपर्टी आहे. इकडे जीमॅन नावाचं दुकान होतं. त्या दुकानाचे मोबदले ह्याच्या वडिलांनी तिकडे 2 दुकानं घेतलेली आहेत. आज तिथे तोडा
तोडा कमाणी केली, तोडा चप्पलवाल्याचे धंदे लावले. तोडा तोडा एक बँक मधनं 3 गाले केले तुम्ही लोक. हरिओम, लाईमलाईट, कलर. अरे तुम्ही करा ना कंप्लेंट करा हे दुसरं तक्रारी करा तुम्ही तुम्ही तक्रारी करा आम्हाला काहीच म्हणणं नाही किती अतिक्रमण तुम्ही आहात. आता हे बघा फेरीवाले हा जो आहे लावले, ना धंदा बसवले. हा जो आहे हा हे भांडण करून बिल्डिंग मध्ये आतमध्ये बाहेर यायचा रस्ता आहे तो यांना पत्र्याची शेड म्हणून आम्ही एक मिनिट साईड दिले ना काका, आम्ही तीच आम्ही काय वाढवून नाही पत्र्याची घेतली. शेड म्हणून प्रवीण छेडा आणि वनिता छेडाला दिलेलं आणि त्या वनिता छेडाचं नाव कट करून हे झवेरबेन जयंती शाह यांचं नाव म्हणजे यांची फॉर्जरी पण केलेली आहे तिकडे ही तर आम्ही दाखल केलेलंच आहे आणि त्याचं आता ते कळेल त्यांना कधी काय ते कळेल आता आमच्याकडे नोटीस आहे आणि आमच्याकडे सुनावणी केलं हे आहे की बाबा ते 8x10 सोडून बाकीचं अनधिकृत आहे तर त्या अनधिकृत बांधकामावर आम्ही कारवाई करत आहोत त्यांना प्रेमाने सांगितलं तुमचं सामान काढा ते ऐकायला तयार नाही आहेत आणि ते बघा परत बोलतो आम्ही सांगणारे मालक आहोत हो, मालक आम्ही आहे. जागेचे मालक आहोत कोर्टात जा ना. आम्ही कोर्टात गेले कोर्टाने आदेश दिलेले देऊ नये, मग मी मान्य करतो. नाही कोर्टाने सांगितलेले कोर्टाचे तू सांगणार आहे कोण? मी कोर्टाचा मान ठेवणार मी. हॅलो हे कोर्टाचे आदेश आहे न्यायाचा मान ठेवणार हे नाही. बघा हे जे आहे आमची जागा आहे पावती दाखवा दाखवा पावती दाखवा हे बघा ह्या गव्हर्नमेंटच्या आहे यांच्यावर फॉर्जरीचा गुन्हा दाखल होणार आहे समजलं का हे जे आहेत वनिता छेडा यांचं नाव कट करून यांनी नाव टाकलेलं आहे त्याचे पण पुरावे आहेत माझ्याकडे हे चोराच्या उलट्या बोंबात आहेत हे घुसखोर आहे तिकडे घुसलेले करायला आले बघा. हे घुसखोर आहेत यांच्या वडिलांनी पैसे घेऊन टाकले. आता मग बोलतात, किती आता बाहेर घेतली निघा. त्याची रिसीट दाखवा आम्हाला पैसे घेतल्याची receipt. दाखवा रिसीट आम्हाला 30 वर्ष अगोदर तुम्ही घुसायला दिलं. 30 वर्ष अगोदर आलेच नाही तुम्ही तुमच्या वडिलांनी पैसे तुमचं दाखवा 30 वर्षापूर्वीचं